हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझी आजची रेसिपी आहे ज्वारीची भाकरी, मुगाची भाजी, वरण भात अशी माझी आजची रेसिपी आहे. तर भाजी तुम्ही बघू शकता कशी आहे ती. खूप छान अशी भाजी झालेली आहे आणि ते वरण पण छान झालेलं आहे. वरणवर मी कोथिंबीर वरून सर्व करत आहे. तुम्ही बघाच, खूप छान असा कलर पण आलेला आहे. इथे मी मुगाची डाळ ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे मूग आणि बटाटे घेतलेले आहेत. मूग माझे मोड आलेले आहेत बघा, आणि बटाट्याच्या साली पण मी काढून घेतलेल्या आहे. त्या कढई ठेवते. त्यानंतर मी कढईमध्ये 2 ग्लास असे मी पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्याच्यानंतर मी गॅस ऑन करून घेते. गॅस ऑन करून घेतल्याच्यानंतर गॅस ऑन करून घेते. पाणी गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे मोड आलेले मूग आणि बटाटे त्याच्यामध्ये टाकणार आहे. कारण उकळी आली की पाण्यामध्ये पटकन शिजून जातो. आणि कलर येण्यासाठी मी वरून हळद टाकत आहे. कारण ह्याने मोड आलेल्या कडधान्याला छान कलर येतो भाजी बनवताना. म्हणून मी ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मी हळद टाकत आहे. आता माझे मूग पण 5 ते 7 मिनटामध्ये शिजून निघणार आहेत. ते बघा, बटाटे पण चांगले शिजलेले आहेत, तुम्ही बघाच. आणि नंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवत आहे. ते मला डाळ बनवायची आहे. त्यासाठी तर डाळ बनवण्यासाठी मी प्रथम तेल टाकणार आहे. त्याच्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, लसूण असे मी एकदमच टाकते. आणि नंतर मी टोमॅटो टाकणार आहे. त्याला छान असा तडका येतो, कारण लसूण शिजल्यानंतर पण छान असा वास येतो. आणि इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे शिजून. आता त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्याच्यानंतर त्याच्यात मी थोडी हळद टाकणार आहे. हळद टाकल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ आम्ही कमीच वापरतो, जास्त मीठ नाही वापरत, म्हणून मी थोडंसंच मीठ वापरते. इथे मी चमच्याने डाळ ढवळून घेणार आहे. आणि नंतर छान अशी उकळी आलेली आहे डाळीला. तुम्ही बघा कशी डाळीला कलर पण छान आलेला आहे. डाळीला उकळी आल्यानंतर चमच्याने ढवळून घेतलेले आहे. त्यानंतर मी वरून कोथिंबीर टाकणार आहे. कारण गार्निशसाठी कोथिंबीर छानच लागते, त्यासाठी प्रत्येक वेळेस मी कोथिंबीर टाकतच आहे. त्याच्यानंतर मी भाजी बनवणार आहे. भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये प्रथम मी तेल टाकणार आहे. तेल टाकल्याच्यानंतर लसूण आणि कढीपत्ता टाकणार आहे. त्यात मी थोडंसं 2 कांदे छोटे छोटे होते ते कापलेले आहेत. टोमॅटो घेतलेला आहे 1 आणि टोमॅटो टाकणार आहे. आणि मी चमच्याने परतून घेणार आहे. आणि त्यात थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर हे जे खोबरं आणि कांद्याचं मी वाटप केलेलं होतं ते टाकते. थोडंसं मसाला टाकणार आहे, मालवणी मसाला, थोडं लाल मिरची पावडर आणि हळद मी टाकलेलीच होती, म्हणून जर वाटलंच तर थोडीशी हळद टाकायची, नाहीतर नाही टाकली तरी पण चालेल, कारण ऑलरेडी मी हळद टाकलेली आहे. इथे मी शिजवून घेतलेले मूग आणि बटाटे टाकणार आहे. ते चांगले मी आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहे. मसाल्यामध्ये परतवून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये नंतर मी थोडंसं पाणी टाकणार आहे. ते पण गरम पाणी टाकते मी. प्रत्येक भाजीमध्ये माझं गरम पाणी हे असतोच, कारण गरम पाण्याने टेस्ट जात नाही, टेस्ट चांगली येते भाजीला, म्हणून मी गरम पाणी टाकत आहे एकदम थोडंसं. कारण तुम्हाला ओली सुकी पाहिजे तर तशी तुम्ही करू शकता. इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरने पण छान गार्निश होते सगळी भाजी आणि दिसायला पण छान दिसते. बघा माझी भाजी किती सुंदर दिसत आहे. कलर पण छान आलेला आहे भाजीचा, कारण लाल मिरची टाकल्यानंतर कलर खूप छान येतो भाजीला. आणि नंतर मी इथे ज्वारीची भाकरी बनवणार आहे. त्यासाठी मी थोडं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर थोडं गरम पाणी टाकायचं. आणि मी इथे 2 माप असं हाताने पीठ टाकलेलं आहे ज्वारीचं. ते मी आता कणिक मळून घेणार आहे. आणि मळून घेतल्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आणि ते आपण प्लेटमध्ये थोपटून घेणार आहोत. जशी भाकरी बनवतो तशी थोडंसं पीठ पण लावायचं आहे, कारण त्याने खाली पीठ असं चिटकत नाही, म्हणून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, सुकं पीठ. आणि बघा इथे भाकरी मी छान अशी थोपटून घेणार आहे.
आणि माझी छानपैकी अशी भाकरी तयार झालेली आहे. ती तव्यावरती मी शेकून घेणार आहे. आणि तव्यावर टाकल्यानंतर थोडंसं त्यामध्ये वरून पाणी टाकायचं, कारण भाकरी शिजताना पाणी थोडंसं टाकावं लागतं, ती शिजावी लागते म्हणून. आणि नंतर भाकरी पण माझी इथे झालेली आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी यू टुमॉरो नेक्स्ट व्हिडिओ.